एक व्यापारी, एक धंदा. अरे 33 महिन्याच्या सरकारमध्ये तूच आहे कंप्लेंट करणारा. तू मंत्री होता येते बाबा. तू मंत्री असताना सगळे माझे धंदे दाखवून दिले उद्धव ठाकरेंना. एक धंदा उद्धव ठाकरेंनी तपास करू शकला का? पुऱ्या नखूनपासून तर केसापर्यंत उद्धव ठाकरेंनी माझा तपास केला. एक धंदा माझा कोणता भेटला नाही. कुठले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांशी संबंध माझ्या नाही आहे. शेवटी काय केलं, आम्हाला हनुमान चालिसामध्ये 14 दिवस जेल भेटला. तेव्हा तू सगळ्या चौकशा आमच्या करून घेतल्या. बच्चू कडूंनी ज्या ज्या चौकशा करायच्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी माझ्या करून घेतल्या. अजूनही कोणत्या एजन्सीकडनं करायचं करून घे. आणि एक व्यापारी, एक व्यक्ती, एक गरीब व्यक्ती कोणी दाखवून द्या रवी राणाने कोणाचा पैसा घेतला असेल. मी तुम्हाला 100 उदाहरण देईन की बच्चू कडूंनी कुठे कुठे तोड्या केल्या, कुठे मांडवली केली, कुठे सुपारी केली. असे 100च्या वर मॅटर बच्चू कडूची माझ्याकडे आहे. की राहुलजी गांधीची सभा अचलपूरला आहे आज. ते ग्राउंड आमचं होतं. आम्हाला कलेक्टर, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सांगितलं, हाय प्रोफाईल आहे, प्रोटेक्शन आहे, सिक्युरिटी दृष्टीने ते ग्राउंड पाहिजे. आम्ही कुठलाही बबाल केला नाही. एक क्षणी ते ग्राउंड सोडून दिलं. शरद पवार साहेबांची उद्धव ठाकरेंची सभा सांस्कृतिक भवनला होती. तिथे आमचा युवासेना पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता. पण जेव्हा त्यांच्या सिक्युरिटी आणि हाय प्रोफाईलचा विषय आला तेव्हा आम्ही सांस्कृतिक भवन 1 मिनिट सोडलं. कुठला बबाल केला नाही. आनंदराज आंबेडकरांना त्या ठिकाणी ग्राउंड पाहिजे होतं, सायन्स कोर्ट. त्यांची सभा होती, तिथे आम्ही सोडून दिलं. तर मला असं वाटतं की असा धिंगाणा करून बच्चू कडूला वाटते सिंपत्ती मिळेल. पण बच्चू कडूची नौटंकी, बच्चू कडूची सुपारी घेण्याची सवय आणि पाडापाडीची राजकारणी सवय हे महाराष्ट्र आणि अमरावती जिल्ह्याला माहीत आहे. म्हणून कुठलीही सिंपत्ती मिळणार नाही. हे देशाचे गृहमंत्र्यांचे अमरावतीवर एवढे उपकार आहे की विकासाचे काम तर केलेच, पण पाकिस्तानला थंड करण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी केलेलं आहे. या ठिकाणी कोल्हे हत्याकांडामध्ये कोल्हे परिवाराला न्याय देण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी केलेलं आहे. अमरावतीमध्ये दंगे झाले तेव्हा हिंदूंना न्याय देण्याचं काम देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी केलं आहे NIAच्या टीमच्या माध्यमातून. म्हणून माझं म्हणणं आहे, अशी सस्ती पब्लिसिटी, नौटंकी, सुपारीबाजीनी करू नये. जनता सगळी जाणते. मी जनतेचा एक कार्यकर्ता आहे. मी जनतेमध्ये जात राहील, त्यांची आशीर्वाद घेत राहील आणि जनता ठरवेल कोणाला सिंपत्ती मिळेल, कोणाला नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.